भंते उपाली थेरो सार्वजनिक वाचनालय व बुद्धविहार समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचा 65 वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर भंते बोधिधम्मा भंते पय्यावंश यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूरकुमार अंदेलवाड यांच्या हस्ते तिरंगा झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या प्रसंगी प्राचार्य राम धवाले, पंचायत समितीचे हटकर साहेब, जोगदंड साहेब, गटनेते उत्तमभैया खंदारे, हर्षवर्धन गायकवाड, श्रीकांत हिवाळे, पी.जी. रणवीर, अनुरुद्ध पुंडगे, दिलीप गायकवाड, त्र्यंबक कांबळे, वारा काळे, बी.बी. वाघमारे, झेड.एम. कांबळे, अमृतराव मोळे, साहेबराव सोनोने, राम मोरे, विजय खंडागळे, कांताबाई साळवेसह आदींची उपस्थिती होती। यावेळी गटविकास अधिकारी मयूरकुमार अंदेलवाड यांनी महाराष्ट्र दिनानिमित्तानं सर्व कामगार व कष्टकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। तर भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी महाराष्ट्र राज्य असंच स्वतंत्र झाले नसून यासाठी मोठा संघर्ष करावा लागला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दूरगामी विचारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीकांत हिवाळे यांनी मानले। कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महाराष्ट्र दिनासाठी नागरिकांनी उपस्थित लावली होती। दिनांक 1 मे 2024 महाराष्ट्र राज्याचा 65वा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत। आज 1 मे आपण जागतिक कामगार दिन म्हणून सुद्धा आपण साजरा करत असतो। सर्वप्रथम सर्व कामगार जे आपल्या जवळपास 30 ते 40% लोक हे कामगार म्हणून काम राबत असतात, त्या सर्वांना सुद्धा मी आज 1 मेच्या निमित्तानं शुभेच्छा देऊ इच्छितो। आणि आज या ठिकाणी शासकीय कार्यक्रम निपटून आज भदंत महाथेरोजी यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला इथं बोलवलं आणि माझ्या हस्ते आज इथं पूर्णा बुद्धविहारमध्ये आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते केला। त्याबद्दल मी त्यांचे आणि सर्व समस्त समाज बांधवाचे आभार मानतो। धन्यवाद। महाराष्ट्र दिन मोठ्या संघर्षातून, मोठ्या बलिदानातून हा महाराष्ट्र स्वतंत्र झालेला। जशी निजाम राठोड संपले तसाच महाराष्ट्रसुद्धा एकीकरण करण्यासाठी कर्नाटकचा वाद आजही आहे। गुजरातचं भांडण तेव्हाही होतं, पण तेवढ्याही परिस्थितीमध्ये 1 मेला 1960ला आपला महाराष्ट्र आज 36 जिल्हे झाले। तेव्हाही 36 जिल्हे नव्हते। 36 जिल्ह्याचा आज महाराष्ट्र एवढा मोठा आहे। आणि आताच उल्लेख केल्याप्रमाणे कामगार दिन, बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये कायदेमंत्री असताना, मजूर मंत्री असताना 12 तास मजुराला, कामगाराला काम करायचं होतं। बाबासाहेबांना ती मुदत 8 घंट्यावर आणली। हे बाबासाहेबांच्या कलमाचं हे आज आपल्याला आठवण झाली पाहिजे की मजुरासाठी बाबासाहेबांनी फार मोठं काम त्या काळात संसदेमध्ये केलेलं आहे। म्हणून आपल्या पूर्णा बुद्धविहाराला पर्यटनचा दर्जा आहे, तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे। आपण ज्या इमारती उभा आहे ते महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने आपल्याला इथे मदत केलेली आहे। म्हणून आपण गेल्या 3 वर्षापासून 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, 17 सप्टेंबर असेल, 1 मे असेल, राष्ट्रीय सण उत्सव आणि राष्ट्रीय प्रोग्राम जे कार्यक्रम असतील, स्वच्छता अभियान असेल किंवा इतर जे राष्ट्रीय कार्यक्रम असेल ते आपल्या बुद्धविहाराच्या समितीकडून आणि बुद्धविहारामध्ये आपले कार्यकर्ते, उपासक, उपासिका, महिला मोठ्या प्रमाणावर इथे साजरे करतात, संपर्क करतात। देशाला रक्तदान असेल, इतर सर्वच जे राष्ट्रीय कार्यक्रम असेल आपल्या विहारामध्ये आपण ते साजरे करतो। आणि माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या विहाराच्या, मंदिराच्या, मस्जिदीच्या, गुरुद्वाराच्या परिसरामध्ये ध्वजारोहण होणारं आपलं एकमेव ठिकाण असावं असं मला वाटतं। म्हणून 1 मेच्या या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी सर्व महाराष्ट्र बांधवांना, भारतीय बांधवांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।